नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वहीदा रहमान यांना हा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांना 2021 साठी देण्यात येत आहे. या आधीचा 2020 चा पुरस्कार हा आशा पारेख यांना देण्यात आला होता आणि यावेळेसचा 53वा पुरस्कार वहीदा रहमान यांना देण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या वहीदा रहमान या कितव्या महिला आहेत तर 8व्या महिला आहेत. तसेच त्यांना याआधी पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने प्रकाशित केलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे. तर आता हा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे यामध्ये भारत एकूण 132 देशामध्ये 40व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, यावेळी भारताला यामध्ये एकूण किती गुण देण्यात आलेले आहेत तर 38.1 गुणासह भारत 40व्या स्थानावर आहे. आणि हा जो इंडेक्स आहे या इंडेक्स मध्ये 2015 पासून भारताने प्रगती केलेली आहे. याआधी 2015 मध्ये भारत या इंडेक्स मध्ये 81व्या स्थानी होता. मित्रांनो, यावेळी या इंडेक्स मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर स्वित्झर्लंड हा सलग 13व्या वर्षी या रँकिंग मध्ये प्रथम स्थानावर आहे. स्वित्झर्लंड नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे तर स्वीडन आहे. तिसऱ्या क्रमांकावर US, चौथ्या क्रमांकावर UK, पाचव्यावर सिंगापूर, सहाव्यावर फिनलँड, सातव्यावर नेदरलँड, आठव्यावर जर्मनी, 9व्या क्रमांकावर डेन्मार्क तर 10व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या बसचे अनावरण केलं आहे. तर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या बसचे अनावरण हे इंडियन ऑइल या कंपनीनं केलेलं आहे. आणि ही जी बस आहे याचं उद्घाटन 25 सप्टेंबर रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हायड्रोजनवर बस चालवण्यासाठी फ्युल सेल हायड्रोजन आणि वायूचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. याबरोबरच तुमच्या माहितीसाठी हायड्रोजनचे विविध प्रकार सुद्धा नोट करून घ्या. पहा, ब्राऊन हायड्रोजन हा हायड्रोजन तपकिरी कोळशापासून मिळवला जातो. ग्रे हायड्रोजन हा नैसर्गिक वायू किंवा मिथेन पासून तयार केला जातो आणि ज्या प्रक्रियेद्वारे या ग्रे हायड्रोजनची निर्मिती केली जाते त्याला स्टीम रिफॉर्मिंग असं म्हणतात. ब्लू हायड्रोजन सुद्धा नैसर्गिक वायूपासून तयार केला जातो आणि याची निर्मिती सुद्धा स्टीम रिफॉर्मिंग या प्रक्रियेद्वारे केली जाते. आणि जो ग्रीन हायड्रोजन आहे याला स्वच्छ हायड्रोजन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या ग्रीन हायड्रोजनची निर्मिती इलेक्ट्रोलिसिस या प्रक्रियेद्वारे केली जाते. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट करून घ्या. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती इलेक्ट्रोलिसिस या प्रक्रियेद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्याला 2 पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याला PMJच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी 2 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यापैकी पहिला पुरस्कार हा आयुष्यमान चौकशी केंद्रे स्थापन करणे आणि ग्रीन चॅनेल पेमेंट सिस्टीम सुरू करण्यासाठी देण्यात आलेला आहे. तर दुसरा पुरस्कार जास्तीत जास्त आभार स्कॅन आणि टोकन तयार करण्यासाठी देण्यात आलेला आहे. बरं, सध्या आता भारतामध्ये आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत कोणत्या राज्यात सर्वाधिक आरोग्य खाती सुरू करण्यात आलेली आहेत तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक आरोग्य खाती सुरू करण्यात आलेली आहेत. आणि ही जी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ही कधी लॉन्च करण्यात आली होती तर 23 सप्टेंबर 2018 रोजी झारखंड मधील रांची येथे पंतप्रधान मोदी यांनी ही योजना लॉन्च केली होती. मित्रांनो, इथं आभाचा उल्लेख आलेला आहे. आभाचा फुल फॉर्म काय आहे तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असा याचा फुल फॉर्म आहे. आणि या आभा अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 14 अंकी ओळख क्रमांक देण्यात येतो. प्रश्न क्रमांक 4 पहा. आता नुकतेच MS स्वामीनाथन यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले आहे. तर कोणत्या वर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मित्रांनो, हे तर तुम्हाला माहितच असेल की MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली 2004 मध्ये राष्ट्रीय कृषी आयोगाची देखील स्थापना करण्यात आली होती. याबरोबरच हे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. MS स्वामीनाथन यांचा आता जो मृत्यू झालेला आहे तो कुठे झालेला आहे तर चेन्नईमध्ये झालेला आहे. आणि 7 ऑगस्ट 1925 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी आतापर्यंत 1967 मध्ये पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये पद्मविभूषण, 1971 मध्ये मॅग्सेसे पुरस्कार आणि 1987 मध्ये
पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे। याबरोबरच 1991 मध्ये पर्यावरण विषयक कामगिरीसाठी टायलर पुरस्कार आणि 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय भौगोलिक संघाचे प्लॅनेट अँड ह्युमॅनिटी पदक सुद्धा त्यांना मिळालेला आहे। आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर कोणत्या देशाच्या संसदेमध्ये 1000 वर्षे जुन्या एलियन शवाचे अनावरण करण्यात आले होते? तर नुकतेच आता मेक्सिकोच्या संसदेमध्ये 1000 वर्षे जुन्या एलियन शवाचे अनावरण करण्यात आलेलं आहे। आणि हे जे एलियन शव आहे हे कोठे सापडलेलं आहे, तर पेरू मधील कुग्जो येथे हे एलियन शव सापडण्याचा दावा आयोजकांनी केलेला आहे। मित्रांनो, अमेरिकेनंतर आता मेक्सिकन खासदाराने सुद्धा UFO वर सुनावणी आयोजित केली होती आणि त्या दरम्यानच या कथित एलियन शवाचं अनावरण या संसदेमध्ये करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, नुकतेच आता कोणत्या देशाने हायकून ही पाणबुडी लॉन्च केली आहे? तर आता ही जी हायकून पाणबुडी आहे ही तैवान या देशाद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे आणि ही तैवान देशामध्ये निर्माण करण्यात आलेली पहिली स्वदेशी पाणबुडी आहे। लक्षात ठेवा, हायकून या पाणबुडीची निर्मिती तैवान या देशाद्वारे करण्यात आलेली आहे आणि सध्या तैवानचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर साई इंगवेन हे सध्या तैवानचे राष्ट्राध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, आशियाई गेम्स मध्ये कांस्य पदक पटकावणारे अनुष अग्रवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आता हे जे अनुष अग्रवाल आहेत हे घोडेस्वारी या खेळाशी संबंधित आहेत व आता घोडेस्वारी या खेळामध्ये वैयक्तिक पदक पटकावणारे अनुष अग्रवाल हे पहिलेच भारतीय ठरलेले आहेत। मित्रांनो, 10 मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारात सुद्धा भारताने आशियाई गेम्स मध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे। याबरोबरच भारताच्या ऋषिबीना देवी यांनी उशू या गेम्स मधील 60 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे आणि आता या खेळामध्ये भारताने 13 वर्षानंतर रौप्य पदक मिळवलेलं आहे। याआधी 2010 मध्ये संध्या राणी देवी यांनी या खेळामध्ये रौप्य पदक पटकावलं होतं। प्रश्न क्रमांक 8 पहा, अलीकडेच भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात पहिले C295 हे विमान सामील करण्यात आलं आहे। तर आता हे जे विमान आहेत हे सध्याच्या कोणत्या विमानाच्या जागी भारतीय वायुसेनेत सामील करण्यात येत आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच एव्हरो 748 या विमानाच्या जागी हे C295 विमान भारतीय वायुसेनेमध्ये सामील करण्यात येत आहेत। मित्रांनो, नुकतंच आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे हिंडन हवाई तळावर भारत ड्रोन शक्ती 2023 प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या दरम्यानच C295 हे विमान भारतीय वायुसेनेमध्ये सामील करण्यात आलेलं आहे। आणि हे जे विमान आहे हे भारत कोणत्या देशाकडून विकत घेत आहे? तर फ्रान्स या देशाकडून भारत हे विमान विकत घेत आहे। बरं, आता हे जे भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं। प्रश्न क्रमांक 9 पहा, देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विधिज्ञ परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं होतं? तर आता ही जी आंतरराष्ट्रीय विधिज्ञ परिषद आहे याचं आयोजन 23 ते 24 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली या शहरामध्ये करण्यात आलं होतं आणि या परिषदेचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि या परिषदेची थीम काय होती? तर न्याय वितरण प्रणाली पुढील उद्योन्मुख आव्हाने अशी या परिषदेची थीम होती। आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक हृदय दिवस आहे हा दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 24 सप्टेंबर 2000 रोजी हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हा दिवस 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे। आणि हा दिवस सुरू करण्याची कल्पना कोणी मांडली होती? तर जागतिक आरोग्य महासंघाचे माजी अध्यक्ष अँटोनी बार्डिलुना यांनी हा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली होती। आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो। तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।